Here is a bridesmaid's duty. Wow. बघा ना आता चांगले नाही दिसत. पहिले तहान लागले काहीच पाणी तर आता आम्ही डिनर करायला बसलोय आणि किती वाजलेत 11:30 वाजले तशा प्रकारे. तर गाडीच तर आम्ही बसलोय मोक्ष. कसं वाटतंय तुला? आपल्या घरचे म्हणून इकडे बसला. कसं वाटतंय तुला सांग? भारी वाटते. आता तुझा मामा आता तुझी मामी आले मग काय वाटतंय तुला? वाईट वाटतंय. वाईट वाटते तुला? कसं रडायला येते? तर काय अशा प्रकारे मी भाऊजींची कटर लपवली आहे आणि त्यांना अजिबात देणार नाही. आता आपण कशा तरी खाली पडेल. भाऊजींची कट्यार डायरेक्ट गेली आहे सौरगदाच्या कट्यार लपवले तर चालतं. तुम्ही सांगा कोणा सांगायचं आणि आता बुट्टा लपवायचे ना तर आपण असे फोटो काढायला जाऊ. त्याला तुझ्यावरती डाऊट येणारच नाहीच येणार. आमच्या डाऊट येईल तू म्हणजे त्याला असं वाटत तू त्याच्याकडून आहे आणि तू पटकन कुठं काढ. एक जरी काढलं तरी ठीक आहे. आता कुठं काढ? आता ते एंट्री झाली का ते फोटो काढायला लागतील ना. पटकन काढेल कारण तुझ्यावरती डाऊट येणार नाही. लगेच बनवले स्माइल तो देखो.
A few moments later. A few moments later. स्पीड वगैरे किती येतात रस्त्याला मी मगाशी उडलो. आता आम्ही दीदीला सोडून तिकडे घरी चाललोय आणि लिटरली माझ्या मनामध्ये फक्त एवढेच फिलिंग्स आहेत का ती नेहमी तिच्या पुढे लाईफ मध्ये हॅपी राहावी, ग्रोथ करावी आणि सक्सेस व्हावी. माझ्याकडे घ्या आता मी बोलतो जरा. खूप हॅपी राहावी एवढीच अपेक्षा आहे माझी. आणि तिला तिच्यासोबत जेवढे पण माझ्या मेमरीज आहेत आत्तापर्यंतच्या त्या माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप खूप माझ्या लाईफमध्ये सगळ्यात ब्युटिफुल आहेत. आणि नाही
रडते आता मी, कारण की तिला हॅपी बघून मला खूप आनंद होतोय. मग आता विषय असा आहे की म्हणजे बघा ना, आपण नेहमी एखाद्या नाही आमचं ह्या मुमेंटवर आलेलं रिलेशन की लाईक यार आता आम्ही आमचे रोजचं बोलणं रोजचं भेटणं ते आता मिसिंग होणार आहे. लाईक जसं आमचं आधीपासून म्हणजे आधी असं बॉन्डिंग होतं तसं आता नाही राहणार आहे, कारण की आम्ही आता रोज भेटणार नाही आहोत. आमचं बोलणं होणार नाहीये, कुठे जाणं एकत्र होणार नाहीये. आणि तुम्हाला माहितीच असतील आमच्या घरामध्ये किती कार्यक्रम होत असतात. आम्ही दोघे असं पण मानसी नाही नसते. तर तरी ह्याच गोष्टीचं जास्त दुःख होतंय आम्हाला आता. रडू नकोस गप बस. तर दिनेश आता तुला काय बोलायचं आहे या बाबतीत? मी खूप भावुक झालोय आहे आणि मी खूप भावुक झालो होतो. चालू आहे काय बोलायचं नाही. माझी बहीण सुखी सोहम, राहिली तुला काय पाहिजे. बोलायचं आहे? हा तुला काय बोलायचं आहे? नाही मला एवढंच बोलायचं आहे, मी खूप हॅप्पी आहे तिच्या लाईफसाठी. जसं पाहिजे तसा जोडीदार भेटलाय. येस. पण मला तुझं एक समजलं नाही तो राज, आता- तुला कसं वाटतंय? मला हॅपी वाटते, ती खुश आहे, सगळीजण खुश, विषय संपला. येस. दिव्या, तुला काय वाटतंय? तुला काय बोलायचंय तिच्याबद्दल? काय नाही, तिने हॅपी राहावं बस. ती हॅपी तर आम्ही हॅपी. अजून काय नाही. आम्ही happy का? ती खुश राहिली म्हणजे आपण पण खुश राहू ना तिला बघू. तू माझे डायलॉग कॉपी केलेस. आता थोडं कनेक्शन बदल. मुन्ना, तुला काय वाटतंय? आपल्या मानसी मावशीचं लग्न झालंय. हा छान वाटतंय. तुला सांग ना एकच- काय वाटतंय? यार त्याचं मुन्ना तोंड आमचा पण खूप दिसत नाही. दमलाय. त्याचं तोंड हो, पण दिसत 2,000 years later. म्हणजे मी अशी पडली एकदम खाली मी सोडतच नव्हती, मी तुटली तर नदीच्या किनारी खोबऱ्याची वाटी मोलाईला गेली संसारासाठी. टिमटिमणाऱ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते मानसी, लक्ष द्या सारे. नाव घ्यायला सुरुवात करते गणपती बाप्पाला स्मरून. आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून. उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली, अहोंना जन्म देणारी धन्य ती माऊली. ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे आहेत आता हसरे, असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे. जेवणाच्या ताटावर वाढते मी खीर, समर्थ कृपेने पोलीस होऊ देत माझे धीर. पुरणपोळी पुरण्याशिवाय गोड नाही, माझ्या नंदेच्या प्रेमाला तोड नाही. नव्या नव्या संसाराचा आंबट गोड अनुभव नवा, आम्हा दोघांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हवा. जमले आहेत आज लग्नाच्या दारात, सासूबाई घ्या ना आता मला घरात. हजार रुपये. उत्तरेला पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला कुठे ते सांग. दिशा 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 हा, दिशा सांग. कुठल्या दिशेला त्या दिशेला नाही भेटली. काय आंब्याची पोळी आणा त्यांच्याकडे उडवाला. मग कुठल्या दिशेला आहे ते समजेल. आधीच कॅच केलाय मामीनी.
मोठ्याला पोरगी देत पाय ना पोरगी पाय ना एवढं लांब आम्ही येणार नाही. सांभाळशील ना? नक्की का? मग 100%. पप्पा दारका धरले. आम्हाला सांभाळशील ना? हो सांभाळेल. किती टक्के?